तर आज वर्षाचा शेवटचा रविवार आहे, त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी जोरदार सेलिब्रेशन करण्यात येत आहे। नाताळच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडलेत, त्यामुळे राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली आहे, तर पर्यटन स्थळं देखील गजबजली आहेत। गणपतीपुळे, मुरुड जंजिरा, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं वेरूळ, अचिंठा लेण्या या पर्यटन स्थळांवर मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले। तर कोल्हापूरची अंबाबाई, संभाजीनगरमधील घृष्णेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वर, तुळजापूरसह विविध धार्मिक स्थळी पर्यटकांच्या रांगा लागल्या। तर शेवटचा रविवार आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे छत्रपती संभाजीनगरमधल्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये प्रचंड गर्दी झाली आहे, त्यामुळे मंदिर प्रशासनानं भाविकांना गाभाऱ्यातील दर्शन बंद केलंय। एरवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना थेट गाभाऱ्यामध्ये सोडलं जातं, मात्र गर्दीमुळे भाविकांचा श्वास गुदमरू नये म्हणून मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। मात्र दुसरीकडे भाविकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवालाही सुरुवात झाली आहे। मंचकी निद्रा संपवून आज पहाटे देवी सिंहासनावर विराजमान झाली। दुपारी उल्हास कागदे यांच्या हस्ते गणेश विहारामध्ये विधिवत घटस्थापना झाली। पुढचे 7 दिवस मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। दररोज देवीची छबिना मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे। 3 जानेवारीला पूर्णाहुतीनंतर नवरात्रोत्सवाची सांगता होईल। तर अहिल्यानगरमधील मोहटा देवी गडावर शाकंभरी नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। देवस्थानाचे विश्वस्त विक्रम वाडेकर यांच्या हस्ते आज देवीची विधिवत पूजा झाली, त्यानंतर नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला। 3 जानेवारीला मोहटा देवी गडावर होम हवन पूर्णाहुती होणार आहे। नवरात्रोत्सवानिमित्त गडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। तर पर्यटकांनी अलिबागमधील मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे, तर दुसरीकडे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा आणि सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले। पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।